आजच द्यायचंय. आजच? हो. हे ना भैरवी असंच होतं. जेव्हा हे बघ सॅम, संधी तुझ्याकडे स्वतःहून चालून येते ना, तेव्हा नेहमी त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आय थिंक यू शुड गो फॉर इट. यू शुड डू इट. यु नो व्हॉट, मी ना मनातल्या मनात एक स्पीच तयार केलं होतं. लाईक पॉइंटर्स वगैरे काढून ठेवले होते. माऊ, पण तू तर लगेच हो म्हणालीस. हो. समा, जेव्हा मी या कॉम्पिटिशनमध्ये जावं का नाही जावं हा प्रश्न मला पडला होता ना, तेव्हा तुझ्या आजोबांनी मला खूप एनकरेज केलं होतं. आपण हरणार आहोत हे दिसतंय मला, तरी मी का स्पर्धेत भाग घेऊ? हे बघ, आजपर्यंत मी तुला मी हरणार आहे असं म्हणताना कधी ऐकलेलंच नाहीये. तुला या स्पर्धेत भाग घेतलाच पाहिजे. मुळात तू हरणार नाहीयेस, आणि जर हरलीस तर निदान एका बेस्ट माणसाची स्पर्धा करून हर. त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला, आणि आता जेव्हा तुझ्या समोर हा प्रश्न पडलाय तेव्हा तो मी सोडवायला नको का? आता मी आणि बाबा दोघंही तुझ्या पाठीशी आहोत, आणि ऑफकोर्स अनिश सुद्धा आहेच, हो ना? म्हणजे काय, टॅलेंटेड आणि स्मार्ट बायकांच्या घरात राहतो मी. आय एम सो प्राऊड ऑफ यू गर्ल्स. गुड जॉब. माऊ, काका, आय लव्ह यू गाईज सो मच. थँक्यू. वी लव्ह यू टू समा. बरं, ते पैसे कधी द्यायचे? आजच द्यायचे. इनफॅक्ट आत्ताच. ओके. थँक्यू. ह्यात आहे. येस. सावकाश घेऊन जाशील ना बाळा. हो हो हो, डोंट वरी. सॅम, मी काय म्हणतो, तू नको जाऊस, मी जातो. अरे काका, पण त्या माणसाला मी भेटलीये, सो तुला त्यांनी ओळखलंच नाही तर? मी एक काम करतो ना, त्यांच्या ऑफिसला गेलो ना की तुला फोन करतो, मग तर झालं. आणि ऑनेस्टली हे फार जोखमीचं काम आहे. सो दॅट्स व्हाय आय एम सेइंग, तू नको जाऊ, मी जातो. पण काका. समा, काका बरोबर बोलतोय बाळा, तू खरंच नको जाऊस. अनिश, घे पैसे. $10 आहेत ना? हो, एकही पैसा खर्च केलेला नाही. मोठी रक्कम आहे, सेफली घेऊन जाशील. या, डोंट वरी. आता या पैशांचा करेक्ट उपयोग होईल. हो, थँक्यू. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. कामगिरी झाली. येस मामा, छोटे मोठे सगळे मासे जाळ्यात अडकलेत. आता हे पैसे घेऊन त्या सेवानीला देऊन टाकतो. नाही थांब थांब ना, आयडिया माझी आहे ना, हे विसरू नकोस, अजिबात विचारायचं नाही. मला काय मिळणार तुला हा? आज रात्री अख्खा खंबा. Yes. हे बघ ना, मी काही ब्रोशर्स वगैरे बनवले आहेत, तर तू एकदा चेक करशील? मला वाटतं तुम्ही घाई करताय. म्हणजे एकदा बाळदादाला विचारायला हवं होतं, मला वाटतं. त्यांना रोज उशीर होतो यायला, आणि आजही उशीर झाला असता तर ते लोक थांबणार नाहीयेत माझ्यासाठी. अगं हो ग बयो, म्हणूनच म्हटलं विचारायला हवं होतंस. पैशाचा प्रश्न आहे. पैसा इतकी वाईट गोष्ट आहे ना, कोणाची नियत फिरवतो. असं काही झालं ना तर हातातनं पैसाही जाईल आणि विश्वास जाईल. का का जाईल? आणि असं का बोलताय तुम्ही? माऊनी माझ्या बिझनेससाठी पैसे दिलेत. अगं पण पैसे राहिले तर बिझनेस होईल ना. मला तर नको त्या शंका येत आहेत मनात. निलिमाजी प्लीज, तुम्ही ना नेगेटिव्ह काही उगाच बोलू नका. मिरॅकल्स होतात आणि कधीही काहीही होऊ शकतं. तीच भीती आहे. बघ, सत्य आहे. मी बघते. आत्या,
संयमी आहे का? हो आहे ना. अरे थोडक्यात वाचलो आपण. म्हणजे अगं असं काय करतेस? हे बघ, हे तुझं कार्ड खाली पडलं होतं ना, मी सहज या नंबरवर फोन केला. फोन याच माणसाने उचलला, म्हणजे महेश शिंदेने उचलला. पण त्याचं असं म्हणणं होतं की तो संयमीला भेटला काय, तो संयमीला ओळखत देखील नाही. काय? इनफॅक्ट त्याचं असंही म्हणणं होतं की या सगळ्या अपॉर्च्युनिटी बद्दल त्याला काहीच माहित नाहीये. अगं अनिशला मी हे सगळं ऑलरेडी सांगितलंय. अनिश काही बोलला नाही का तुम्हाला? आहे कुठे अनिश? अनिश आताच पैसे द्यायला गेलाय. काय? भैरवी अगं थांबव त्याला, हा सगळा एक मोठा फ्रॉड आहे. पैसे बुडतील हा तुमचे. चल बाय बाय. ऐक ना हो का बाबा, ते संयमीला गंडवून तू संयमीला गंडवून तू पैसे घेतलेत हे लोकांना कळणार नाही ना? नाही करणार रे मामा. आता फक्त काही दिवसांसाठी मला चांगल्या मुलाची ऍक्टिंग करायची आहे, वास. नाही पण प्रॉब्लेम आहे ना का बाबा, हे पैसे तू सेवानीला देणार ना, मग घरचे आणले काय सांगणार का बाबा, पैसे कुठे गेले, कोणाला दिले? अरे सिंपल आहे रे, मला चोरांनी लुटलं असं सांगेन. हा चल बाय. अनिश, अनिश, मी नाही. अयो हा सुजनबाई, अनिश प्लीज ते पैसे घेऊन तू आता नको जाऊस. का? अरे तो फोन कॉल फ्रॉड होता. तुषारने तुला सांगितलं होतं ना. हो हो सांगितलं त्यांनी, पण मी म्हटलं मी स्वतः जाऊन एकदा चेक करतो ना, बघतो की ती माणसं जेन्युन आहेत की नाही. तर जेन्युन असली तर पैसे भरतो, नाही तर मग पैसे परत घेऊन येतो. आणि हे बघ, तू काळजी करू नकोस, मी काही बेजबाबदारपणे पैसे भरून येणार नाहीये. हो ते बरोबर आहे. बर चल मी येते तुझ्या बरोबर. नको, तू काय येते, मी जातो ना एकदा. अनिश ही रक्कम खूप मोठी आहे आणि तुषार म्हणाला त्याप्रमाणे. एक मिनिट, तुषार इतका छातीटोकपणे कसं काय सांगू शकतो? कारण त्याने त्या नंबरवर फोन केला होता. अच्छा बरं. ऐक माझं, म्हणून सांग की आता नको जाऊस, उद्या सकाळी बघू आपण. असं का म्हणते? अगं पैसे आजच भरायचेत ना. हो अगदीच अशी वेळ आली तर मी जाईन स्वतः. नाही अगं, तुला खरंच जायची काही गरज नाहीये. मी आहे ना, मी जातो ना. मामा बोल ना काहीतरी, मी जातो. काय नाही जायचं, बाई माणसाने जाऊ नये बाबा, एवढे पैसे आहेत ना, काऊन टेन्शन याला जाऊ दे ना, जायला बरोबर देऊन येईल. हा अनिश मला ह्यात काहीतरी गडबड वाटते. प्लीज आता घरी चल, आज नको जायला. आपण नंतर बघूयात, दोघं जण एकत्र जाऊन बघू. चल. नाही बाबा, दारात पण गेले. देवालाच काळजी गो बाई. भैरवी थोडक्यात वाचलीस हा. माऊ तू परत गेलीस ना ते एकदम बेस्ट झालं, नाही तर काका निघूनच गेला असता. भैरवी, मला असं वाटतं की आता आपण या गोष्टीची चौकशी करायला हवी की हा असा कॉल कुणी आणि का केला. का याचं कारण उघड आहे तुषार, पैशांसाठी. पण कोणी? ज्यांना माहितीये घरात 10 लाख रुपये आहेत त्यांच्यापैकीच कुणीतरी. मला वाटतं आपण लवकरात लवकर हे पैसे बिझनेसमध्ये गुंतवले पाहिजेत. मी उद्याच 1-2 ब्रोकर्सशी जाऊन बोलते आणि जागा फायनल करते आणि डिपॉझिट भरून येते, म्हणजे विषय संपला. लवकरात लवकर कर. पाणी आणि पैसा दोन्ही चुकीच्या पद्धतीने साठवलं की रोगराई पसरते, लक्षात ठेव. आलेच मी.
राजू चल जेवून घ्या ना. नकोय मला. काय असं नाही ना करायचं. हा बायकोवर जर अन्नावर कोणी काढतं का? अरे तू गप ना. भूक नाहीये मला. मुले ना ते तुषारच काय कळत नाही बाबा. सारखं मध्ये मध्ये करून राहतो ना. मलाही कळत नाही. माझ्या घरात इतकं डोकवायची गरज काय त्याला? मी तो म्हणतो ना त्याचं इथे येणं जाणं बंद करून टाक. मी सांगतो ना की काय ना मुली ना ते मुलं त्याची नजरच आवडत नाही बाबा. म्हणजे समजतंय पण मी काय म्हणतो त्याला सांगून टाक ना का बाबा तू आमच्या घरात येऊ नको. म्हणजे सूनबाईला आवडत नाही. म्हणजे काय माहिती ना की बाबा एक एक माणूस असा म्हणजे बाजूला करणं. आधी तुषार मग ते चिटकी. भैरवीला ना तुझ्या विरोधात जे जे लोक भडकवतात ना त्यांनी बाहेर काढून टाक. मामा ते जाऊ दे. अरे काही कळत नाही आता. उगं फुटायची वेळ आली आहे. जास्तीत जास्त एक दिवस काढू शकतो मी त्या सेवानीकडून. पुढे काय करू? बरोबर जायचं. तू काम कर ना वैरवीला मस्का मार ना. ऐक ना माझं तिला इतकं हरभऱ्याच्या झाडावर वर चढव ना की बाबा तिला असं वाटलं पाहिजे की बाबा माझी कदर फक्त यालेच आहे ना. मग काढून घे ना पैशाचे. हे बघ उगाच खोटी स्तुती केली ना मी माझ्या चेहऱ्यावर दिसतं. त्यात ती काही एवढी शहाणी नाही आहे. तिथे इतकं कौतुक करायला बाकीच्यांना वाटू दे. नाही पण आता बघ बायकोचं कौतुक की सेवा नाही महत्वाचं काय? सेवानी तोंड फाटेपर्यंत कौतुक कर तिचं. तिचे हात एकदा का टाकायला लागले ना की त्यावर हाताने असे पैसे टाके माझे ते